डी विशाल भोसले नावाजलेले गोलंदाज आहेत आणि ते ऑलराऊंडर आहेत. आणि परळीचा 12वा खेळाडू लवकरात लवकर इकडे यायचं आहे ना, तुम्हाला पॅनल्टी लागेल. चला पुढचा चेंडू आशुतोषसाठी. ओ हो काय अंगावरती बॉल टाकलाय, जबरदस्त. विशाल भोसले नावाजलेले परळी भागातील नाव आहे आणि ते आयकॉन खेळाडू म्हणून खेळतात आपल्या परळी भागामध्ये. लेदर बॉलचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. बघूया आशुतोषांना समजला नाही आणि डॉट चेंडू. बघूया पुढचा चेंडू सामना करतील आशुतोष. ओ लेग साईडला तटवलेला चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक तैनावलेला आहे आणि एकाच धावर समाधान मानावे लागणार आहे आशुतोषला. खूप चांगली गोलंदाजी विशाल यांच्यावरून जकातवाडी टीमची चांगली सुरुवात. बघूया पुढचा चेंडू सामना करतील आणि उत्कर्ष ऑफ साईडला तटवला चेंडू आणि क्षेत्ररक्षक वरतून. बघूया चेंडू आणि क्षेत्ररक्षक शर्यत लागली, कोण जिंकताय आणि हंपरचा इशारा. सीमा रेषा पार चौकार. खूप चांगली बॅटिंग, लेट कट केले. आतापर्यंत सगळे आता बोलचे जे बॉल हाताळले ते चांगले होते. ह्या बॉलवरती सुद्धा चांगलाच बॉल होता, पण लेट कट खूप छान खेळला अभिने. बघूया पुढचा चेंडू काय करेल अभि. सामना करतील अभि आणि पुन्हा एकदा तसाच लेट कर ऑफ साईडला तटवलेला चेंडू. तेवढं चांगलं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि एकाच धावेवर समाधान. आशुतोष पाठच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलेला. काय त्याने फलंदाजी केलेली, षटकार चौकाराची आतिषबाजीच केली होती. पण या मॅचमध्ये विशालने त्याला जरा बांधून ठेवलेलं आहे, तर त्याला आपले हात खोलावे लागतील कारण समोर सुद्धा चांगली टीम आहे. आणि लेग साईडला तटवलेला बॉल आणि अंगावरचा बॉल होता लेग साईडला आणि एका धावर समाधान मानावं लागणार आहे. आणि अंपायरचा इशारा लेग बाईज आहे. आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 9. बिनबाद 9. खूप चांगली गोलंदाजी. फक्त एक चौकार त्याने घाला आणि बाकीचे जे बॉल टाकलेत खूप उत्कृष्टरित्या. विशाल भोसले आयकॉन खेळाडू आहेत आपल्या गावासाठी, आपल्या गावाचं नाव आणि आपल्या भागासाठी. चला स्पीडअप करायचे मित्रांनो. आणि जकातवाडी संघाकडून पुढचा गोलंदाज आदर्श. बघूया जसे विशालने जशी आपली बॉलिंग हाताळली तशीच आदर्श सुद्धा करतोय का. पण समोर आशुतोष भंडारे, कारण आशुतोष हा जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. बघूया काय करतोय. चला पुढचा चेंडू आणि लेग साईडला तडा आणि एवढं उत्कृष्ट असं झेल. खूप मोठी विकेट मिळाली आहे जकातवाडी संघाला. आशुतोष असं नाव होतं कारण त्याने वन साइड मॅच नेली. मोठा मासा गळाला लागलेला, काय बोलायचं आहे. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 9च. फलंदाज आउट झालाय. आता त्याची जागा घेण्यासाठी मैदानात अमितला सुद्धा आशुतोषसाठीच फलंदाजी करावी लागेल कारण आपल्या संघाला विजयासाठी समोर
समोर जो संघ आहे जकातवाडी त्याच्यासमोर एक भलं मोठं लक्ष ठेवण्याचं आवश्यकता आहे. कारण जकातवाडीकडे सुद्धा चांगले बॅट्समन ऑलराऊंडर लोक भरपूर आहेत. बघूया पुढचा चेंडू अमितसाठी. हो आणि लेग साईडला तटवलेला चेंडू आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण वैभव यांचं आणि चांगला थ्रो एकदम परफेक्ट थ्रो एकदम दिला आणि एकच धाव समाधान मानावे लागले अमितला. खूप चांगली गोलंदाजी आदर्श कडून. बघूया पुढचा चेंडू आणि अभियाने उतुंग असा समोरच्या दिशेला एक समालोचक कक्षाला एक मानवंदनाचा असा खणखणीत षटकार. वा काय शॉट मारला यार. कारण एकदम छोटा पॅकेट बडा धमाकाच म्हणावा लागेल. बघूया आणि ऑफ साईडला तटवलेला एकदम झाडू फटका मारला ऑफ साईडला. काय शॉट मारलाय मित्रांनो आणि ऑफ साईडला झणझणीत चौकार. काय शॉट मारलाय डीजे. आताच त्याने एक षटकार आणि एक चौकार. आदर्श सुद्धा चांगला गोलंदाज. पहिले जे 3 चेंडू होते चांगले हाताळले होते पण त्याच्यात दुसरे चेंडू होते ते अभिचे होते. कारण त्याला माहिती आहे आता आपला आशुतोष धर्माधिकारी आउट झाल्यानंतर आता कोणाला तरी ही जबाबदारी घ्यावीच लागेल. आणि त्याने खूप चांगली षटकार चौकाराची झडी लावलेली आहे आणि ऑफ साईडला पुन्हा एकदा टडवला पण एक आणि एज लागली होती आणि कॅच विकेट कीपरकडून जरा कॅच मिस झालाय. चला 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 20. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 20. क्रिकेट स्पर्धेला भेट देण्यासाठी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय रमेश देवरे माऊली मुंबई पोलीस यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तरी मी ग्रामस्थ मंडळ साडी यांच्या वतीने त्यांचे सहर्ष स्वागत करतो. हॅलो सोमनाथ साळुंके बॉलिंग मार्कवर 3रा षटक आणि हा झणझणी त्यांच्या पहिल्याच चेंडूवर आम्ही त्याने कव्हर ड्राईव्हच्या स्वरूपात झणझणीत खणखणीत चौकार. काय शॉट मारलाय मित्रांनो एकदम जबरदस्त. आणि पहिल्याच चेंडूवर दबाव टाकण्याचा मानस आहे बॅट्समन अमितचा. सोमनाथ होते बघा सोमनाथ कमबॅक करतोय का. आणि खूप छान बॉल पण थोडी लाईन थोडी ऑफ साईडच्या बाहेर होती आणि दिशाहीन गेंदबाजी थोडीशी आणि एक अतिरिक्त धावामध्ये आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 25. सोमनाथ त्याला कमबॅक करावं लागेल कारण जे पहिले 2 षटकं होती खूप चांगली होती. बघूया आता काय होते. एका चेंडू हो आणि उत्तुंग असा ऑफ साईडला तटवलेला चेंडू जेलची संधी आहे आणि उत्कृष्ट असा प्रयत्न तर छान केला पण एक जीवनदान मिळालं आणि जीवनकडून एक जीवनदान देण्यात आलेलं आहे अमित एक जबरदस्त त्याने आता सध्याच एक 4 मारला होता आणि पुन्हा एकदा संधी निर्माण केली सोमनाथने पण तो कॅच काय पकडू शकला नाहीये. बघूया पुढचा चेंडू अमितसाठी. काय सामना करेल अमित आणि लेग साईडला तटवलेला चेंडू आणि या आकाशाची झुंज देत काय क्षेत्ररक्षण केले मित्रांनो. जबरदस्त खूप चांगलं क्षेत्ररक्षण मित्रांनो. अंपायरचा इशाराशी आणि हा चौकार आहे. काय मित्रांनो 6चा बॉल होता पण क्षेत्ररक्षण उत्तम दर्जाचं झालेलं आहे. जकातवाडी संघाकडून क्षेत्ररक्षण खूप चांगलं होत आहे. प्रतीक क्षेत्ररक्षण प्रतीक आहे खूप चांगलं मित्र. आपल्या संघासाठी दोन धाव तू वाचवले. चला पुढचा चेंडू सोमनाथ त्याचा.
ओ हो, थोडंसं पायाचा उपयोग केला आणि थोडेसे पुढे आले चालून. पण सोमनाथ खूप त्याने बघितलं आणि त्याने ऑफसाईडच्या बाहेर चेंडू टाकला. गोलंदाज म्हणून तुम्हाला एक बघावं लागेल बॅट्समनचा स्टान्स. जसं तो पुढे आला तर तुम्ही एक लाईन चेंज करू शकता. आणि एकाच धर समाधान मानावं लागणार आहे अमितला. चला स्ट्राईकवर आता अभि आहे. अभि चांगल्या फॉर्ममध्ये. अभिने एक षटकार एक चौकार ठोकला. बघूया काय करतोय. ओ हो, काय ब्लॉकलचा बॉल. यॉर्कर जबरदस्त बॉल टाकलाय आणि हेलिकॉप्टर उडवायचा मानस होता अभिचा, पण तो अयशस्वी झाला. पण मित्रा, अयशस्वी यशाची पहिली पायरी असते. चला पुढचा चेंडू सोमनाथ याचा. सोमनाथने चांगलं कमबॅक केलं. त्याला षटकार आला पण पुढच्या 2 बॉलवरती त्याने एकच धाव दिली. चला पुढचा चेंडू सोमनाथ याचा. काय करतोय अमित. अमित खूप धडाकेबाज फटकेबाजी करत आहे. ओहो, बघितलं लेग साईडला त्याटवलेला. गॅप सिलेक्शन चांगलं आणि पण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, पण क्षेत्ररक्षण थोडी गफलत आणि हा बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. खूप चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते परळी गावाकडून आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 34. 1 बाद 34 आणि 3 ओव्हरच्या षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 35. चला आपले स्कोरर आहेत प्रशांतजी शिंदे. चांगले स्कोरर आहेत ते. चला स्पीडअप करायचंय जकातवाडी संघ. विशाल भोसले लवकर तुम्ही, कारण आपल्याला उन्हाचा धडका आहे, कारण आपल्याला भरपूर मॅचेस खेळवायचे आहेत. आज शेवटचा अंतिम दिवस आहे, त्यामुळे सहकार्य करा आयोजनाला. चला आता शेवटचं षटक, हाणामारीचं षटक बघूया. आणि ते कोणाच्या खांद्यावर. जीवन आणि बॉलर जीवन. बघूया काय करते. आता फलंदाज अभि चांगल्या फॉर्म मध्ये. बघूया काय करतोय. हाणामारीचं षटक भेटलंय त्याला. आता बघूया काय करतोय या षटकात. ओहो, आणि ऑफ साईडला त्याटवलेला लेट कट मारण्याचा प्रयत्न, पण कॅच त्याने निर्माण करून दिली होती जीवनने आणि एकदम हातामध्ये कॅच होता. काही गरज नव्हती काही अतिरिक्त करायची, पण कॅच जस्ट मिस. तुम्ही कॅच विन तर मॅच विन मित्रांनो. कॅच जिंका. तुम्ही कॅच पकडला तर मॅच जिंकाल, हे लक्षात ठेवा. चला संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 36. चला पुढचा चेंडू. अमित काय करतोय बघूया आता या बॉलवरती. आणि हा खूप वाईडच्या बाहेर बॉल पडला आणि हा विकेट किपरने सोडला आणि फिल्डरने सुद्धा सोडला आणि हा खणखणीत चौकार. आणि या बॉलवरती मित्रांनो आपल्याला वाईट प्लस चौका, म्हणजे अशाच 5 धावा मिळणार आहेत. तर दिशाहीन गेंदबाजी बघायला मिळते. दिशाहीन. जीवन हा एक वाईड यॉर्करचा माणूस होतो त्याच्या मनामध्ये की वाईड यॉर्कर टाकावा आणि एकदम डॉट बॉल यावा, पण थोडासा हातातून बॉल सुटला आणि दिशाहीन गेला आणि विकेट किपरने सुद्धा बॉल सोडला आणि त्याच्या पाठी क्षेत्ररक्षक त्याने सुद्धा आणि 4 गेला. बघूया पुढचा चेंडू काय करतोय अमित. ओहो, ऑफ साईडला त्याटवलेला चेंडू आणि ही सुद्धा कॅच होती, पण एकाच हाताने ट्राय केली आणि 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावा ही पूर्ण. 2च धावा समाधान मानावं लागणार अमितला. चांगलं क्षेत्ररक्षण करत होते. एकच हात त्यांचा गेला, कारण डावकुऱ्या हाताचे असते तर त्यांनी बरं पकडलं असतं एका हातात. बघूया पुढचा चेंडू जीवन यांचा. काय करतोय अमित. स्ट्राईकवर अमित आणि हा लेग साईडला तटवण्याचा चेंडू आणि हा अंपायरचा इशारा वाईट बॉल. अतिरिक्त धावेमध्ये भर पडते मित्रांनो. अतिरिक्त धाव तुम्ही देताय म्हणजे फुकटचे रन देताय. त्यांना काही मेहनत करायला लावत नाही, फुकटचे रन जातात मित्रांनो. चला पुढचा चेंडू जीवन यांचा. सामना करेल आणि अमित. ओ हो आणि विकेटचं पतन झालेलं आहे. आणि विकेटचं पतन. जीवन याला विकेट मिळालेली आहे आणि रिव्हर्सचा फटका मारायचा माणूस होता अमितचा. अमित चांगल्या फॉर्ममध्ये होते. षटकार ठोकला होता, चौकार ठोकला होता, पण ठीक आहे मित्रांनो. हाणामारीचा षटक आहे, त्यांना सुद्धा तलवार फिरवावीच लागणार आहे. बघा त्याची जागा घेण्यासाठी आहे.
परळी भागाचा हरीश, परळी गावचा हरीश. बघूया काय करतोय आता. थोडे चेंडू बाकी असतील, शेवटच्या षटक आहे. बघूया काय करतोय. हे पुढील मॅच ओहो, लेग साईडला तटवलेला चेंडू आणि तिथे क्षेत्ररक्षक तयार आहे आणि एकाच समाधान मानावे लागणार. अभिची खूप फलंदाजी, अभिने खूप प्रभावित केलेलं आहे. कारण आशुतोष आऊट झाल्यानंतर त्यानं स्वतःच्या खांद्यावरती सगळा भार घेतला आणि चांगला खेळतोय. बघूया पुढचा चेंडू जीवन याचा काय करतोय अभि. ओहो, थोडी घाई गेली. बॉल टप्पा पडून थोडा स्लो झाला आणि स्विंग अँड मिस आणि हा डॉट बॉलची सांगता झालेली आहे आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 45. चला पुढचा चेंडू. अभिला षटकार येतोय का. ओहो, ब्लॉक गोलचा आणि यॉर्कर फिरवला. काय यॉर्कर ब्लॉक मारला होता आणि तेवढाच हेलिकॉप्टर जबरदस्त शॉट मारला होता अभिने. तेवढीच सोमनाथचे क्षेत्ररक्षण आणि 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावाचं मानस आहे पण 2च धावा समाधान मानावं लागणार मित्रांनो तुम्हाला. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 47 आणि जकातवाडी संघाला जिंकण्यासाठी परळी संघाने 48 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे. आणि तुम्हाला जकातवाडी मित्र जिंकायचं असेल तर तुम्हाला 48 धावा बनवाव्याच लागतील. आणि आमचे सतीश दादा, रोडगावचे सतीश दादा, ते पण एक नावाजलेले कॉमेंटेटर, त्यांचं इथे आगमन झालं. ते सायडी प्रीमियर लीग कडून त्यांचे हार्दिक स्वागत. लागेल आज नाही. हॅलो मित्रांनो, जरा स्कोअर मध्ये जरा करेक्शन झालेलं आहे आणि परळी संघाने 50 धावा कंप्लीट केल्या आहेत आणि 51चा टार्गेट आहे तुम्हाला. जकातवाडी संघाने लक्षात घ्यायचंय तुम्हाला. टार्गेट आहे 51 रनाचं आहे कारण थोडं करेक्शन झालेलं आहे. थोडं आमच्या स्कोरने 2 रन जरा लिहिले नव्हते.
त्यांनी स्वीकार करावा. दीपक रामचंद्र मोरे. थँक्यू सो मच. तर पाहतो आपण अर्थातच एक स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला येते. त्या 21 मार्चला स्पर्धा अगदी लाख मोलाची पाहायला मिळेल. सातारा जिल्ह्यातील पहिली नाईट क्रिकेटची रजनी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच आयोजक सनराइज क्रिकेट क्लब पोपळकरवाडी यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा येत्या शनिवारी आपल्याला पाहायला मिळेल, नाईट रजनी. आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये जे जे संघ पार्टिसिपेट झाले त्या सर्व संघांच्या कर्णधारांना आम्ही विनंती करतो की आम्ही लक्ष वेधून घेत आहोत. पुढील येणाऱ्या स्पर्धेचे आम्ही लॉट्स पाडत आहोत आयोजकांच्या माध्यमातून. तर पाहतो आपण नक्कीच ही मॅच झाल्याच्या नंतर आम्ही ते लॉट्स ओपन करणार आहोत. परंतु जात आहोत आपण मॅचच्या दिशेने. खऱ्या अर्थानं शुभ आगमन झालं गेले. खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून बॅटिंग मॅचच्या दिशेने आपण थेट जाणार आहोत. मान्यवरांची रील्स देखील आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज लेट्स प्लेचा इशारा. पहिला चेंडू घेऊन आशुतोष धर्माधिकारी. स्ट्रायकर एंडला आदर्श आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू तेज तर्रार वेगावरती जणू काही स्वार झाला की काय अशी गत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला एकंदरीत पाहायला मिळते. त्याचबरोबर आज शुभ आगमन झालं ज्या व्यक्तिमत्वाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो. आपला माणूस, आपल्या हक्काचा माणूस, सदरक्षण आहे खल निग्रह नाही या उक्तीप्रमाणे काम करणारा व्यक्तिमत्व. अर्थातच आपला हे माणूस, आपल्या आपुलकीचा माणूस, अर्थातच रमेश दादा देवरे माऊली यांचं देखील शुभागमन झालं. त्यांचं देखील आम्ही करत आहोत या साडी प्रीमियर लीगच्या भव्य दिव्य आयोजनामध्ये सहर्ष हार्दिक 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 स्वागत. आपली उपस्थिती खूप प्रेरणादायी ठरते आणि खऱ्या अर्थानं नवयुवकांचे प्रेरणास्थान म्हणून ज्या व्यक्तिमत्वाकडे पाहिलं जातं असे आमचे लाडके रमेशदादा देवरे अर्थातच माऊली यांचं देखील शुभागमन झालंय. जातो मॅचच्या दिशेने. मोठा फटका जोर कसा आपल्याला पाहायला मिळाला. आदर्श आणि त्याच्या समवेत सूरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. टार्गेट ठेवलं गेले. एकावन्न धावाचं टार्गेट जरूर ठेवले गेले. या मॅचच्या दरम्यान एक मॅच मोडी होणार. परंतु आशुतोष धर्माधिकारी यांची पाठची भाषा बोलली नाही म्हणून काय झालं परंतु माझ्याकडे बॉलिंग आहे. परंतु त्या बॉलिंगच्या जोरावरती देखील भरपूर समाचार घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. जकातवाडी गावचे दोन धुरंधर मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आदर्श तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते सूरज आपल्याला पाहायला मिळतोय. आक्रमण केले आशुतोष धर्माधिकारी. कसलेल्या गोलंदाजावरती आक्रमण करण्याची जबाबदारी कोणी घेतली असेल तर स्ट्रायकरचा बॅट्समन अर्थातच आदर्श आपल्याला पाहायला मिळतोय. जकातवाडी टीमचा आदर्श मैदानाच्या आतमध्ये. इथे पुन्हा एकदा पाहतो आपण ऑफ स्टिकला जाऊन फटका खेळण्याचा मानत ठेवला गेला. वाईड यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. कुठेतरी पाहतोय आपण चांगला चेंडू या षटकाच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. मोरिया क्रिकेट क्लब परी म्हटलं गेलं तर गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला जकातवाडी टीम आपल्याला पाहायला मिळते. इथे पाहतो आपण कव्हर पॉइंटच्या वरून लाजवाब देखना अगदी पाहतो फटका आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु तिथं क्षेत्ररक्षण सुरेख आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या मुवमेंटला चेंडू अगदी पाहतो आपण आतमध्ये ढकलला गेला. ढकलला नाही गेला तर धावा वाचवल्या गेल्यात आपल्या संघासाठी. लाजवाब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. धावा संख्येला आली भरारी. धावा संख्या जाऊन बोलली तब्बल आपल्याला पाहायला मिळते 12च्या घरामध्ये. क्रिक लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून अखती देशापर्यंत स्पर्धा पोहोचवण्याचं काम केलं जातं. या वाहिनीच्या माध्यमातून क्लिअरिटी विथ क्वालिटी. जणू काही सूर्याची किरण देखील या वाहिनीच्या माध्यमातून ॲज अ कॅमेरामॅनच्या भूमिकेतून सुटली जात नाहीये अशी तुमची आमची हक्काची वाहिनी अर्थातच क्रिक लाईव्ह वाहिनी ही देखील आपल्याला पाहायला मिळते. मॅचच्या दिशेने आपण जरूर जाणार आहोत. मॅच षटक क्रमांक पहिल्याचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे बिनबाद 12च्या घरामध्ये. 12 धावा आपल्याला पाहायला मिळतात ऑन बोर्ड वरती. 51 धावांचा टार्गेट चेस करत असताना पाहतोय आपण या मॅचच्या दरम्यान शिरकस्त आपल्याला पाहायला मिळते.
मॅचच्या दरम्यान कशी क्रिया केली जाईल हे देखील पाहणं गरजेचं राहील. परंतु ती मॅच हाय नोल्टेज ड्रामा होणार का यात तीळ मात्र शंका नाही. कारण की पहिल्या पूर्वार्धामध्ये आशुतोष धर्माधिकारी या बॅटरची बॅट बोलली नाहीये, परंतु येणाऱ्या त्याच्या सवंगड्याने ती लडखडलेली नौका पहिल्या तीरावर नेली गेली आणि धाबाचं डेस्टिनेशन उभारलं गेलं. अर्थातच डेस्टिनेशन होतं 51 धाबांचं. परंतु आता दुसऱ्या बाजूला विचार करायचा झाला तर फलंदाजी करणारी टीम्स जकतवाडी टीम्स, त्या जकतवाडी टीमच्या माध्यमातून देखील आपल्याला त्या पद्धतीचे बॅटिंग देखील आपल्याला पाहायला मिळते. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश आपल्याला पाहायला मिळतील. प्रथमेश राऊंड विकेटने पहिला चेंडू घेऊन स्ट्राईकला सूरज आपल्याला पाहायला मिळते. सूरजच्या बॅट मधून आकाशाला गवसणी घालणारा गगनभेदी उत्तुंग षटकार आलाय. काय बॅटिंग केली जाते. दोन्ही खेळाडू जणू काही पवेलियन मधून सेट आलेत परंतु थेट आलेत असंच काहीतरी म्हणावं. आणि अशीच बॅटिंग करत असताना दोन्ही धुरंधर मैदानाच्या आतमध्ये आपला बॅटचा जलवा दाखवताना आपल्याला पाहायला मिळतील. असं सातत्याने आपण म्हणत असतो मन के जीते जीते मन के हारे हार हार आये जो बिन लढे उन पर है धिक्कार. या मॅच मध्ये तुम्हाला लढावा लागेल. धावांचा टोटल 51 असला म्हणून काय झालं. आमच्याकडे देखील बॅटिंगची पॉवर आहे. का बॅटिंग केली जाते सातत्याने बॅटिंगचा जलवा आपल्याला पाहायला मिळतोय. सर्व सायळेगावच्या खेळाडूंना आणि मान्यवरांना विनंती आहे की जेवण आलेलं आहे भोजन, तर थोडं व्यासपीठावर येऊन आपण जेवणाचा आनंद घ्यायचा आहे. सायळेगावचे सर्व मान्यवर आपले खेळाडू असतील गावावरून आलेले सर्वांना विनंती आहे व्यासपीठावर यायचं आहे. इथे काय घडतंय नक्कीच पाहतो आपण. अशोकांच्या माध्यमातून सूचना आलेत की अन्न हेच परिपूर्ण ब्रह्म असं म्हटलं जातं. नक्कीच इथं नक्कीच भोजन देखील आलं आहे. आपण देखील त्याचा आस्वाद घेणे गरजेचं आहे. परंतु प्रथमेश यांच्यावरती केलंय आक्रमण. बॅटर देखील आपल्याला पाहायला मिळते. अजून एक येईल का. खेळाडू फक्त पाहतच राहतील. लगातारचे 3 षटकार आलेत. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतो. अर्थातच सूरजच्या बॅटिंग मधून षटकारांचे हॅट्रिक देखील आपल्याला पाहायला मिळते. प्रथमेश वरती केलंय आक्रमण. निळ्याभोर आकाशात विमान चाललंय फास्ट. ज्याच्या फलंदाजीचा आहे वेगळाच थाट असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जकातवाडी गावचा सितारा सूरजचा आहे वेगळाच थाट. मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडूच्या बाणेमागे 3 लगातारचे षटकार खेचले गेले. मॅच मध्ये मनसुदे उद्ध्वस्त करून टाकण्याचा कारनामा केला जातोय. इथे काय घडतंय मैदानाच्या आत नो बॉलचा इशारा. गाव इथं काय घडलं गेले. आधीच कर्जबाजारी त्यात उसना बसतो शेजारी. हसीगत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. वाईट +4 म्हणजे बायको सोबत मेवणी फ्री अशीच गत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि धाव संख्या 5 ने वाढली जाईल. धाव संख्या जाऊन बोलली तब्बल 35च्या घरामध्ये. इथे मिनी हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न राहिला गेला, परंतु हेलिकॉप्टर कुठेतरी लँड होण्याच्या अगोदरच पाहतो आपण चेंडू आलाय. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. या मॅचच्या दरम्यान मित्र म्हणेन या सूरजने मैदानाच्या आतमध्ये आपला बॅटिंगचा जलवा दाखवताना पाहायला मिळते. प्रतिभावंत खेळाडू, परंतु प्रथमेश यांच्यावरती केले आक्रमण. ज्या प्रथमेशने याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये कंजूस गोलंदाजी केली होती, कदाचित या प्रथमेशला जणू काही बॅटरनं ज्यूसच पाजला की काय असेच म्हणावं लागेल. या मॅचच्या दरम्यान इथे पाहतो लोअर फुलटॉस समोरच्या बाजूला सेफ फटका म्हणता येईल, परंतु इथे क्षेत्ररक्षक थोडंसं फंबलिंग आपल्याला पाहायला मिळते. या फंबलिंगचा दुजोरा अर्थातच धावून काढलेली एक धाव आपल्याला पाहायला मिळते. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 36च्या घरामध्ये. षटक्रमांक 2चा खेळ देखील समाप्त झाला. आता समीकरण आहे येणारे 12 आणि 15 धावेची आवश्यकता. मा सोपी केली. अवघड होते ते सोपं करण्याचं काम दोन्ही बॅटरने केलं. आता टीम मीटिंग भाग पाडली गेली. आशुतोष धर्माधिकारी अँड कंपनी कोणता गनिमे कावा करणार हे देखील पाहणं गरजेचं राहील. चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये. पाहतो आपण 12 मध्ये 15ची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. आज एक प्रेक्षणीय मॅच देखील आपल्याला पाहायला मिळते.
म्हणजे साळी गावचे युवा स्टार आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम आपल्याला पाहायला मिळेल. ज्या साळी गावच्या खेळाडूने खऱ्या अर्थानं आजपर्यंत क्रिकेट गाजवलं आणि ज्याने नवीन खेळाडू निर्माण केले असे साळी टीमची लिजंड टीम, त्यांच्या विरोधामध्ये यंग स्टार ही मॅच प्रेक्षणीय मॅच आपल्याला पाहायला मिळेल. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं अभिजित. त्याच्या नावाची ते अभिजित तो कारनामा करणार का, या जोडीला फोडावा लागेल. इथे पाहतोय समोरच्या बाजूला फटका जरूर आलाय, तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते. प्रथमेश उचलणार फेकणार, त्याच दरम्यान घडलेली क्रिया ती म्हणजे एकाच धाबेची आपल्याला पाहायला मिळते. या एका धाबेने धावसंख्या 1ने वाढली जाते, जाऊन पोहोचली तब्बल 37च्या घरामध्ये. आता चेंडू आहे तुमच्याकडे, 11 धावा बनवाव्या लागतील 14 अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. इथून शिरकाव करताना पाहायला मिळेल का टीम मोर्या क्रिकेट क्लब परी. इथे मागील बाजूतील स्कूपचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. पाठच्या बाजूस का फटका खेळला गेलाय, आलाय चौकार, ठोकला या पठ्ठ्याने. अजून एक मोठा घणाघाती प्रहार करणारा चौकार बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते. आदर्शच्या वार्ड मधून आदर्श सारखी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आदर्श फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सांगून देते नई शुरुआत है, नया अंदाज होगा. अरे किस्मत ने साथ दिया ना तो मेरा जकातवाडी टीम का नाम रोशन होगा. हीच आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळते आदर्श आणि त्याच्या समेत सूरज ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. इथून पार्टनरशिप फोडावी लागेल मॅच मध्ये शिरकाव करायचा असेल तर, परंतु इथे हे कुठेतरी दिल्ली अभि दूर आहे असंच म्हणावं लागेल. वेळ निघून चाले, वेळेवरती चालावं लागतं. कुठेतरी वेळेचा इथे कुठेतरी सदुपयोग करावा लागतो. वेळ प्रत्येकाला शिकवते. काहींचे दिवस येतात, काहींनी गाजवलेले असतात, परंतु प्रत्येक दिवस हा आपला आणायचा असेल तर तुम्हाला मेहनत ही करावीच लागेल. आणि ती मेहनत करताना कुठेतरी टीम कमी पडले की काय, आशुतोष धर्माधिकारी आणि टीम हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं राहील. इथे पाहतोय अलॉंग दी कार्पेट आपल्याला जमिनीला गुदगुल्या करत अगदी क्षेत्ररक्षक प्रथमेशने केली चुकी मित्र म्हणावं लागेल. लेझी क्रिकेट, परंतु तिथे एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. एक पाहतोय आपण विजयाच्या दिशेने जाताना आपल्याला टीम पाहायला मिळते एकंदरीत जकातवाडी क्रिकेट क्लब जकातवाडी. परंतु इथून पुढे सामना कसा घुमला जाईल, कसा फिरवला जाईल याचं उदाहरण द्यावं लागेल. इथे पाहतोय पुन्हा एकदा काय फटका खेळला गेला, तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण, परंतु इथे काय घडलं गेलंय, इथे धाव संख्या 4ने वाढली जाईल. धाव संख्या 46 धावा. येणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळतील एकंदरीत असतील 7 आणि धावा बनवायच्या त्यामध्ये तुम्हाला 4 धावांची आवश्यकता आहे. इथे पाहतोय पुन्हा एकदा त्या दिशेने झेरॉक्स कॉपी काढावी, असा फटका लगातारचा दुसरा चौकार येईल का, यायला हरकत नाहीये. आणि दुसरा चौकार देखील आलाय. फक्त एका धावेची आवश्यकता आहे, एका धावेची आवश्यकता आहे मित्रांनो. नक्कीच पाहतोय मॅच फिनिश झाली आहे. नंतर पाहतो आपण नक्कीच साळी गावाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आता थोडासा 10 मिनिटाचा ब्रेक दिला जाईल. टीम्स पाहतोय खेळपट्टी क्रमांक 2 वरती आपल्याला पाहायला मिळेल, परंतु या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील दिला जाईल.